जायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो? काय घ्यायचं असतं तर मी चार भीतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय. ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय. आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे. बाहेरून त्यांना दाखवलंय. मी वाकडं पावलं टाकत नाही. चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एक पाऊल उचलत नाही. मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो. इतकी तू लढून दाखव. चल तू इतकी फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख. मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव. तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतं माकडा? तुझं पोट भरलं तू लोकांच्या जीवावर खाणारा. माझ्या गोरगरिबांचा कावटळा करतोय. माझे इतकं तुला 5 महिने झाले या जागेवर बसून मी 5 महिने नसताय पत्रकारांनी. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। माझं वाजविलं असतं एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते. तर पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागेवर. तुला होतंय काय नेमकं? तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे. त्याचं आरक्षण मिळू दे तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा. तू आज लिहितो तुला गोड लागतंय. इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहिती आहे. किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे. तुला बोलून काय होत नाही. इथं आज तुम्हाला सांगतो सव्वा मुद्दा सांगतो तुम्हाला. गावाची गाव कुणबीचे निघायला लागलेत मराठ्याचे. हे यश नाही का आंदोलनाचं? त्या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही. त्यामुळे तुम्ही शांत राहा. गोरगरिबांचं वाटोळं करायच्या मागं लागू नका. गोरगरिबांचं कल्याण होतंय. त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढे केलं असतं मग मी. 10 तारखेला मी कठोर आमरण उपोषण पुन्हा पुकारलंय. कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही. ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहित नाही. म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडवरून घेऊन आलोय. तुला काय अक्कल आहे का बोलताना? तुला सोपं जात आहे. इथं बसून बघ फक्त. जर तिथं 4 भिंतीत काय बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय तू दाखसिद्ध करून त्या दिवशी मी तू म्हणशील ते करतो. तुम्हाला आत्महत्या करतो. काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखी काल मला सोशल मीडियावर तुला बोलताय ना, पत्रकार परिषदेत तुला मला लय बोलताय ना. काय बोलता? तुम्हाला अक्कल सुद्धा पाहिजे थोडीफार. अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागले काही स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरून घ्यायला कुंकडं बोलायला लागला. स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून द्या ते बोलणारे त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरज बी नाही. पण तुम्ही स्वतःच्या जातीचे आहेत. हा तुम्ही एक काम करा ना. तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा. तुमची काय व्याख्या सांगा. तुम्हाला अभ्यास आहे तो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा. ते सोशल मीडियावर लिहितो. लय शहाणा समजतो स्वतःला. मराठ्यांचा आहे. तू इकडे येऊन सांग 10 तारखेला ये. तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना. बाकीचे तर बिचारे तिकडे महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची. त्यांच्यात काय दुमत नाही. ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत. आणि मजबूत कायद्यासाठी कोणाकोणाचं काय दुखतंय ना त्यांनी इथे येऊन सांगा. तुमच्या समोर आज जाहीर आवाहन करतो मी. ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा. तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचंय आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा. 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित नाही. तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम काय केलं. जे कोण सोशल मीडियावर येतात ना ते अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला. तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही. त्या सोशल मीडियावर त्या भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही. तुम्ही 10 तारखेला मी उपोषणाला बसतोय. इथं या. तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बनूस तर मी उपोषण सोडत नाही. तुमच्यासाठी मरायला तयार आहे. आता जातीसाठी होतं आता तुमच्यासाठी तयार आहे. इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा काय काय सरकारला घ्यायला लावतो. कशाला लिहून आपल्या समाजाचं 70-80 वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय. कशाला नाटकं करता रे? कशाला फूट पाडता मराठ्यात? किमान तेवढा तरी स्वाभिमान ठेवा. तुम्हाला 7वा मुद्दा सांगतो आता. पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता. या आंदोलनाचे यश नाही. मराठी माझे एकत्र आले. 1-2 दिवस मागं पडून आरक्षण जात एकत्र आली याचा तरी आनंद ठेवा. तुम्हाला पहिल्यापासून चाळेच येते. जात एकत्र आली की कुठेतरी तुम्हाला चूक शोधायची. चांगलं नाही शोधता आलं का? काय मिळालं याच्यातून हे नाही शोधता आलं का? एखादी चूक आहे. तुम्हाला 8वा मुद्दा सांगतो. महाराष्ट्रात सर्वे झाला. मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा. ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी
अहवाल सुद्धा सादर केला. आंदोलनाचं यश नाही काही लिहित हो त्याच्यावर. हे आंदोलनाचं यश नाही. मागासवर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं, हे आंदोलनाचं यश नाही का? हे का नाही झालं मग 5 वर्षात सांग? मागासवर्ग आयोग स्थापन झाला, त्या आयोगानं अहवाल सुद्धा बनवला, सरकारला दिला सुद्धा. तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अधिसूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची. त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली. हे बी तुला कळत नाही का? मराठ्यांना कळतंय सर्वसामान्याला. आणि मी कशाला आहे? मराठ्यांना माझा शब्द आहे. सरकार फिरकार मला माहीत नाही, विरोधी माहीत नाही. मला फक्त मराठ्या माहिती आहेत. माझं दैवत मराठा समाज आहे, मायबाप मराठा समाज आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी नुसार मी हे तुमचं पोरगा हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला. म्हणून 10ला पुन्हा उपोषण करायला लागलोय. ह्या उपोषणात मला काय होईल मलाच माहीत नाही. कारण माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही. याच्यात काय होईल मलाच माहीत नाही, तरी मी हटत नाही. कारण मला मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे. आणि यांना नेमकं ते सहन व्हायला. यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं. आता ते एक नवीनच आणलं. म्हणले मग काय पाठी राखे अदृश्य हात. पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे हे, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले, म्हणजे माझे पाठीवर राखे. त्यांनी सगळं चापून बघितलं, कुणीच नाही. कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचं ऐकतो. आता नवीन आदृश्य हात आणले तिने. आमचेच पोरं जे मय कार्यकर्ते ते मय आदृश्य हात असते तुम्ही. अरे काय तुम्ही गचपाण्या हो, तुम्हाला आकले तर पाहिजे. तुम्ही नेमका भाकरीच खातात का रोज, का दुसरं काय खाता? मयच कार्यकर्ते ते म्हणते अदृश्य हात आहेत माया. मग मय कार्यकर्ते माया मग अदृश्य हात असते. तुम्हाला ते 7 लोकांचे नावं टाकलेत. त्याच्यात ते आंतरवाली सरपंच, डॉक्टर, हे राम, आणखी 5-7 जण आहेत, असे नावं टाकले. हे मय कार्यकर्ते. यांनाच मला शिकू मग फेस पाळलाय. आणि ते काय शिकणार आहेत मला? म्हणजे हे बघा, दुही निर्माण करायची, याला ट्रॅप म्हणतात. दुही निर्माण करायची, हे अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी आहेत. अरे ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस मान लावून लढतात, खांद्यावर जबाबदारी घेत. 7 जणांचे नावं टाकली. म्हणजे काय व्हावं, लोकांना वाटलं पाहिजे हे 7च जण आहेत काय की आपण कोणीच नाही, म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे. ही सुद्धा ट्रॅपच आहे. ही काय पद्धत आहे? काय करताय तुम्ही, काय नाही करत. जात इथं मोठी झाली पाहिजे. मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल दिलाय, हे सुद्धा यश आहे. ते सुद्धा आरक्षण मिळणारच आहे समाजाला. शिंदे समिती गठीत होत नव्हती कुणबी प्रमाणपत्र सापडण्यासाठी. 75 वर्षात का नाही केलं? कोणत्या ह्या मागच्या काही विरोधीचं पोट दुखत आहे, काही सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे श्रेयासाठी. यांचं दुखत आहे यांच्यात मिळायला लागलं म्हणून. म्हणजे ह्या काळात विरोधीचं दुखायला लागलं, यांच्या काळात मिळायला लागलं म्हणून. आता सरकारमध्ये दुखत आहे मला श्रेय मिळाना म्हणून. बघा आता यांचा कार्यक्रम. पण मराठा समाजाने एक लक्षात घ्या, ह्या आंदोलनामुळे आपल्याला खूप मिळाले, त्यांची काढी लागून द्या दोघांची तिकडं. आपल्या लेकराचं कल्याण झालं. समितीनं गठीत होत नव्हती, समिती गठीत केली. समितीने 57 लाख नोंदी सापडल्या. तुम्हाला नवा मुद्दा सांगतोय. गठीत झाली, तिने 57 लाख सापडलेत. किमान हे आकडा अंदाजे 1.25 करोडच्या पुढे गेला सर आता परिवाराच्या सह. मग एवढे मिळालेत समितीमुळे. समिती रात्रंदिवस काम करते. या आंदोलनाचं यश नाही का? दावा मुद्दा समिती वाढू देत नव्हती. मुदत वाढ वाढून घेतली का नाही आपण? पुन्हा समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायला लागली.